यानंतर पाहूयात पुढची बातमी। वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेला राजेंद्र हगवणे आणि त्याचे कुटुंबीय चांगलेच अडचणीत सापडले। सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधकांनी दबाव वाढवल्यानंतर आधी हगवणेला वाचवणाऱ्या पोलिसांनी आता राजेंद्र हगवणे विरोधात कारवाईचा फास अबळल्याचं दिसतंय। हवरट हगवणेचे पाय आणखीन खोलात। गाड्यांची जप्ती, बँक लॉकर सील। मावळातील फार्म हाऊसवरही छापा। वैष्णवी आत्महत्या प्रकरणी कारवाई। राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणेची सून वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येने अवघा महाराष्ट्र हादरलाय। कोट्यवधी रुपयांचा हुंडा घेऊनही पैशांच्या लोभी हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ करत तिचा बळी घेतल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केलाय। देऊन सुद्धा माझ्या मुलीला असं चढून चढून टॉर्चर करून करून शेवटी काय मिळालं मला। या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांचं दुर्लक्ष झाल्याचं उघड झालं आणि यावरून टीकेची झोड उठली। हगवणेमुळेच पोलीस अडचणीत आल्याचं पाहून आता पोलिसांनी हगवणे विरोधात कारवाईला सुरुवात केल्याचं दिसतंय। हे क्रिमिनल माइंडची लोक होती। दोन दोन सुनांना छळण्याचं त्यांनी काम केलं। त्यामुळे पोलिसांचं मला आश्चर्य वाटतं, कारण आम्हाला कायम अभिमान आहे महाराष्ट्र पोलिसांचा आणि मुंबई पोलिसांचा, की अशा वाईट महिलांच्या बाबतीत घाणेरडं वागणूक करणाऱ्यांना आमची पोलीस महाराष्ट्राचे असतील किंवा पुण्याचे असतील अगदी पक्का न्याय देतात महिलांना। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर 7 दिवस फरार झालेला राजेंद्र हगवणेच्या अटकेनंतर आता पोलिसांच्या तपासाला वेग आल्याचं दिसतंय। पोलिसांनी राजेंद्र हगवणे जिकडे लपून बसला होता त्या मावळातील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवरती छापा टाकला। याच फार्म हाऊसवरती हगवणे लपलेला होता, पण पोलीस येण्या अगोदरच तो फरार झालेला। आता या पोलिसांनी फार्म हाऊसची झाडाझडती घेतली आणि त्यासोबतच राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेने फरार असताना वापरलेली आणखीन एक कारही जप्त केली आहे। त्याआधी पोलिसांनी 2 कार जप्त केल्या, त्यामुळे या प्रकरणातील जप्त कारची संख्या आता 3 झाली। तसंच पिस्तूल, चांदीची भांडी पोलिसांकडून जप्त करण्यात आली। याच्यात आपण वैष्णवीला हुंड्यामध्ये दिलेली फॉर्च्युनर, एक ॲक्टिवा हे हुंड्यातली वाहनं जप्त केलेली आहेत आणि आरोपींनी पळून जाण्यासाठी जी वाहनं वापरली होती त्यात एक इंडिवर आहे, थार आहे, एक बलेनो आहे, अशी 3 वाहनं जप्त केलेली आहेत। आणि वैष्णवीला हुंड्यामध्ये दिलेली जी चांदीची भांडी होती ती देखील जप्त केलेली आहेत। जे सोनं दिलं होतं स्त्रीधन म्हणून ते बँकेत गहाण ठेवून त्याच्यावर कर्ज काढलेलं आहे। 2 वाहनं जी आहेत इतरांच्या नावावर दिसत आहेत, त्यांच्या देखील चौकशी होऊ शकते। जे याच्यात समोर येणार आहे त्या सर्वांची चौकशी आपण करणार आहोत। हवरट हगवणे कुटुंबाने मुलाच्या लग्नात सून वैष्णवीच्या वडिलांकडून बक्कळ हुंडा घेतला। यामध्ये 51 तोळं सोन्याचाही समावेश आहे। हे सोनं हगवणेंनी बँकेमध्ये गहाण ठेवल्याचं कळतंय, त्यामुळे आता पोलिसांनी हगवणेंचं बँकेतील लॉकरही सील केलंय। हुंड्यामध्ये दिलेलं जे सोनं आहे ते हगवणेंनी बँकेत तारण ठेवून त्याच्यावर कर्ज उचललेलं आहे। त्याच्या बाबतीत बँकेशी पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स देखील लवकरच प्राप्त करून घेऊन हगवणे प्रकरणामध्ये एकदम सखोल तपास करून कोणताही क्लू पाठीमागे ठेवला जाणार नाही आणि आरोपींना कठोरात कठोर शासन होईल या दृष्टीने तपास चालू आहे। हगवणेंच्या लोभी प्रवृत्तीचा अखेर वैष्णवीच्या आत्महत्येनं झाला। शशांकला त्याच्यावरती प्रेम करणारी पत्नी ओळखता आली नाही आणि राजेंद्र हगवणे आणि लता हगवणेला सून कळली नाही। ना सुशील आणि करिश्माला वहिनी जाणता आली। सर्वांनी मिळून 9 महिन्याच्या बाळाची आई असलेल्या वैष्णवीचा इतका छळ केला की तिने 2दा आत्महत्येचा प्रयत्न केला। पहिल्यांदा ती वाचली, पण दुसऱ्यांदा मात्र ती थेट गळफास लावलेल्या अवस्थेमध्ये आढळली। त्यामुळे कसपट्यांची मुलगी आणि 9 महिन्यांच्या तानुल्याची आई हिरवणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता जोर धरली। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। वैष्णवी आत्महत्या प्रकरणात गुंड निलेश चव्हाणच्या अडचणी वाढलेल्या आहेत। चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। वैष्णवीच्या बाळाच्या जीवाला धोका निर्माण केल्याच्या गुन्ह्यामुळे चव्हाणच्या विरोधातील कलम वाढवण्यात आली आहेत। चव्हाणवर अपहरणाचा गुन्हा दाखल का करू नये असा प्रश्न आता निर्माण झालाय। गुंड निलेश चव्हाणचे एकापेक्षा एक भयानक कारनामे समोर येऊ लागले। त्यामुळे गुंड निलेश चव्हाण विदेशात फरार होऊ नये यासाठी लुकआउट नोटीस बजावण्यात आली आहे।
तर दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडूनही गुंड चव्हाणचा शोध घेतला जातोय, कारण गुंड चव्हाणमुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. लुकआउट नोटीसमध्ये आपण इथून जो प्रस्ताव पाठवतो तो इमिग्रेशनला आणि सर्व एअरपोर्टला जातो. ते ज्या ज्या ठिकाणी तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल तिथं आपल्याला लगेच अलर्ट येतो त्याचा. वैष्णवीचं बाळ मागायला गेलेल्या कसपटे कुटुंबियांना निलेश चव्हाणने पिस्तूल दाखवत धमकावलेलं होतं. मात्र या क्रूर कर्माची मालिका इथेच थांबलेली नाहीये, तर गुंड निलेशने बाळाला अनधिकृतपणे त्याच्या ताब्यात ठेवून हेळसांड केली होती. परिणामी पोलिसांनी बाल न्याय कायदा 2015 मधील कलम 75 आणि 87 कलमानुसार गुन्हा दाखल केलाय. मात्र गुंड निलेश चव्हाणवर अपहरणाचा गुन्हा का दाखल झाला नाही असा प्रश्न आता विचारला जातोय. हा लॉज पण सक्त केले पाहिजे, पण मला असं वाटतं वी एज अ सोसायटी आपण स्वतः पण इनिशिएटिव्ह घेऊन स्वतः पुढे स्टेप घेऊन हे बंद करायला पाहिजे. मग नंतर लॉ वगैरे इम्प्लिमेंट होणार, कारण की इफ वी एज अ सोसायटी वी इनिशिएट दिस इज नेव्हर गोइंग टू स्टॉप. पुणे पोलिसांनी निलेश चव्हाणकडे असलेल्या पिस्तुलाचा परवाना रद्द केलाय. मात्र धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल असतानाही गुंड निलेश चव्हाणला परवाना मिळाला होता. कसपटे कुटुंबाला धमकावणाऱ्या निलेश चव्हाणवर त्याच्या पत्नीचा छळ केल्याचाही आरोप आहे. बेडरूममधील फॅन, एअर कंडिशनमध्ये त्याने कॅमेरे गुपचूपपणे बसवलेले होते. एके दिवशी निलेशच्या पत्नीला याचा संशय आला आणि संशय आल्यानंतर तिने विचारणा केली. त्यावेळी निलेशने उडवाउडवीची उत्तरं दिली. निलेशने कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्या पत्नीशी संबंधांचं रेकॉर्डिंग केलं होतं आणि निलेशच्या लॅपटॉपमध्ये हे चित्रीकरण त्याच्या पत्नीला आढळून आलेलं होतं. परिणामी समाजाला धोका असलेल्या कुख्यात गुंड निलेश चव्हाणवर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. हुंडाबळी ही हुंडामध्ये आत्महत्या करणं हे खूप, आणि ज्याप्रमाणे जर अत्याचार झाले वगैरे तर त्यांनी पोलीस फाईल वगैरे केली असती आणि जर हे पावलं उचलली असती तर आज ती वेळ आली नसती, कारण जनजागृती करणं गरजेचं आहे. गुंड निलेश चव्हाण हा हैवान हगवणे कुटुंबाचा खास व्यक्ती म्हणून ओळखला जातो. तसंच करिश्मा हगवणेशी निलेश चव्हाणची मैत्री आहे आणि त्यामुळेच वैष्णवीच्या मुलाला उलट्या काळजाच्या हगवणेंनी निलेश चव्हाणकडे सोपवलं होतं. आता या सर्वांचा हिशेब व्हायलाच हवा, कारण हगवणे कुटुंब आणि गुंड निलेश चव्हाण हा आपल्या समाजाला लागलेला कलंक असून तो मिटवायलाच हवा. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यानंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून. काही दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांचं पुनरागमन झालं. 6 महिन्यांनी मंत्रिमंडळामध्ये कमबॅक करणाऱ्या छगन भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय सोपवण्यात आलं. अशातच मंत्रिमंडळातील समावेशाबाबत छगन भुजबळ यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. यावरून भाजपच्या गिरीश महाजन यांनी जोरदार टोलेबाजी केली, तर संजय राऊतांनी सुद्धा यावरून महायुतीवर निशाणा साधला. पहिल्या मंत्रिमंडळाच्या वेळेला फडणवीस साहेबांनी तो आग्रह धरला होता की भुजबळांना मंत्रिमंडळात घ्या म्हणून, बरोबर? ठीक आहे, पक्षानं काय त्यावेळेला ठरवलं, काही झालं नाही. परंतु त्यानंतर मात्र जे आहे त्यांनी सतत प्रयत्न केले. एवढेच नाही तर दिल्लीचे जे आहेत आमचे आपलं भाजपचे जे प्रधानमंत्री आहेत, म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब, अमित भाई शाह यांनी सुद्धा प्रयत्न केले. राज्य मंत्रिमंडळात 6 महिन्यानंतर कमबॅक झाल्यानंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाबाबत केलेलं वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळांसाठी भाजप जास्त आग्रही होती का, अशी चर्चा यामुळे सुरू झाली आहे. भुजबळांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांनी भुजबळांना खोचक टोला लगावलाय. तसंच आपल्या शैलीत शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या एनसीपीवरती निशाणा साधलाय. संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाट यांनीही तेवढ्याच द्वेषानं उत्तर दिलंय. जो अजित पवारचा पक्ष जो आहे, अजित पवारांचा, तो सुद्धा अमित शहांचा पक्ष आहे. म्हणून त्यांनी जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं योगदान आहे. त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय का? मी तेही मान्य करतो की त्यांचा पक्ष अमित शहांचा पक्ष आहे. तर ते त्यांच्या अंतर्गत जे काय आहे ते त्यांचा विषय आहे. आक्रमक छगन भुजबळ आता कुठेतरी युटर्न घेताना भारतीय जनता पक्षाशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतरानं किती मर्द असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होता. ज्या पक्षांबरोबर ते गेले त्या पक्षांनी आज त्यांची साथ सोडलेली आहे. विधानसभेमध्ये त्याला सपाटून मार खावा लागला आणि त्यांची अवस्था ना युतीमध्ये राहिले ना महाविकास आघाडीमध्ये. म्हणून आता सरपटणाऱ्या प्राण्याच्या भूमिकेमध्ये त्यांची गत झालेली आहे आणि त्याचं ते वास्तव्य
मला वाटतं संजय राऊतने सांगितलं. भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळे आता महायुतीत नाशिकच्या पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मंत्रिपद मिळाल्याबाबत भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावरून गिरीश महाजनांनी जोरदार टोलेबाजी केली आहे. चांगलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, त्यांच्याशिवाय होणारच नाही. पालकमंत्रीपद पण मला मिळालं असं दावा पण करता येतं. चांगलं आहे, दावा करणं काय वाईट आहे? फडणवीसांनी जर ठरवलं तर होऊ शकतो. बिलकुल, सीएम साहेबांनी ठरवलं तरी काही होऊ शकतात, ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात. तिसरे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ते सगळं, कोणाला पालकमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, कोणाला मंत्री करायचं. महाजने संकटमोचन ते काही बोलू शकतात. तिसरे उपमुख्यमंत्री करा का चौथे करा, हा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्याचा आहे. परंतु नाशिकचा पालकमंत्री कोण होईल या बाबतीमध्ये चाललेल्या ह्या सगळ्या घटना आहेत. मला वाटतं जोपर्यंत नाशिकचा पालकमंत्री ठरत नाही तोपर्यंत या अशा गोष्टीला पुढे येत राहतील. इतर काही आमिष एकमेकाला दाखवले जातील, परंतु मला वाटतं अखेरला निर्णय हे देवेंद्र फडणवीस साहेबच घेतील. नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत राजकीय कुरघोडी सुरू झाली आहे. गिरीश महाजनांनी भुजबळांबाबत केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी महायुतीसह भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केलाय. गिरीश महाजनांनी म्हटले नाही, असं आहे की एकेकाळी भारतीय जनता पक्ष एकही उपमुख्यमंत्री करायला तयार नव्हता जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा. आता तिसरा, चौथा, पाचवा ते किती करू शकतात? ते 4 मुख्यमंत्री करू शकतात. ते गद्दारांसाठी एकच काय, नवीन एक घटना तयार करून किंवा घटना दुरुस्ती करून महाराष्ट्रात एकापेक्षा जास्त मुख्यमंत्री करण्याचा सुद्धा अमेंडमेंट करू शकतात. या भारतीय जनता पक्षाचं काय खरं नाही. 2019 नंतर राज्याच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले. आघाडी आणि युतीचं समीकरण राज्यातील जनतेनं पाहिलंय. राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो हेही गेल्या काही वर्षात राजकीय घडामोडींमधून दिसून आलेलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती भुजबळांनी मंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्याने राजकीय चर्चांना मात्र तोंड फोडलं इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.